ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाचे वचन स्तोत्र संहिता 46 1-5 वचने. स्तोत्र 46 1-5 वचने. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परम पवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात सप्रेम सलाम. प्रभू येशूला सर्वप्रथम धन्यवाद देतो, कारण ही सुवर्ण संधी त्याने आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे की आपण त्याच्या वचनावर मनन करावं. आज आपण स्तोत्र संहिता 46 वचन 1-5 यावर मनन करणार आहोत. यामधील मुख्य विषय हा आहे की परमेश्वर सर्व प्रसंगी सहाय्य करण्यास सदा सिद्ध आहे. होय, तो सहाय्य तर करणारच आहे, कारण वचन 1 प्रमाणे तोच आमचा आश्रय आणि आमचं सामर्थ्य आहे. कुठल्याही बिकट समयी, कुठल्याही संकटाच्या समयी आम्ही त्याचा आश्रय घेऊ शकतो आणि त्याच्या सामर्थ्याने जीवन जगू शकतो. वचन 2 आणि 3 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की मी या भूतलावर अथवा या जगात काहीही जरी घडले तरी आम्ही भिणार नाही, कारण आम्हाला त्याची खात्री आहे की तो आमचा निर्माण करता, आमचा आश्रय आणि सामर्थ्य पुरवणारा परमेश्वर आहे. त्याच प्रकारे स्तोत्रकर्ता अतिशय खात्रीने वचन 4 मध्ये म्हणतो, 4 आणि 5 मध्ये देवाच्या नगरीविषयी तो बोलतो आहे आणि त्याच्या या परम पवित्र निवासस्थानाला आनंदमय करणारी एक नदी आहे असं तो सांगतो आहे. ती सुंदर संतपणे वाहणारी नदी आहे.
परंतु त्या नगरामध्ये सर्व समर्थ असा जिवंत देव परमेश्वर देखील आहे. तो अगदी प्रभातीपासून त्या नगरीला म्हणजे त्या नगरामध्ये वस्ती करणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करणारा तो आहे. तो आहे म्हणून पुन्हा तो खात्रीने सांगतो की ती नगरी आणि त्यातील लोक कदापि ढळणार नाही. ते खंबीर असतील. त्या नदीचा फायदा तेथील लोकांना होईल. आपण प्रगटीकरण 22:1 आणि 2 यामध्ये वाचतो की देवाच्या व कोकराच्या राजस्थानातून एक नदी निघालेली, ती नगरातून वाहणारी, ती जिवंत पाण्याची आणि स्फटिकासारखी नितळ अशी दोन्ही बाजूला 12 जातींचे फळ देणारे झाड होते. ते दर महिन्यात आपले फळ देत असत आणि त्यांची पाने आरोग्यासाठी उपयोगी पडतात. त्यानो तेथे हा देव त्याच्या सामर्थ्याने उपस्थित आहे. तो सहाय्य करणारा आणि आश्रय देणारा आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, आम्ही भिणार नाही आणि ती नगरी ढळावायची नाही. हा अनुभव आमचा देखील असावा. स्तोत्र 16 आणि 8 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की मी परमेश्वराला नित्य आपल्या पुढे ठेवले आहे, म्हणून माझ्या उजवीकडे तो आहे. मी ढळणार नाही. स्तोत्र 30 आणि 6 मध्ये देखील स्तोत्रकर्ता म्हणतो, मी कधीही ढळणार नाही, कारण त्याचा पूर्ण भरोसा प्रभू येशूवर आहे. तेव्हा ही साक्ष, हेच धाडस आमचे असावं. प्रभू आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तू ह्या विश्वाचा निर्माण करता आणि आश्रयदाता. तू आमचा राजा आहेस. आम्ही तुझी प्रजा आहोत. आमच्या बरोबर तू सदोदित असतोस, म्हणून आम्ही कधीही ढळणार नाही अथवा आमची फजिती होणार नाही. तुझ्या प्रत्येक सत्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या विश्वासनीय अभिवचनांसाठी आम्ही आभार मानतो आणि आमच्या सर्व संकटात सहाय्य करणारा तूच आहेस, म्हणून आम्ही तुझा आभार मानतो. ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.